विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण या क्लासमध्ये इयत्ता 8वीच्या गणित विषयाच्या सेतू अभ्यासक्रमाच्या बाबतीत चर्चा करणार आहोत। 11व्या दिवसाचा गणित विषयाचा स्वाध्याय कोणत्या पद्धतीने आपल्याला सोडवता येईल आणि त्यापूर्वी कोणत्या घटकाचा अभ्यास करावा लागेल याविषयी आज आपण माहिती घेऊ। तर हा अभ्यास सुरू करण्यापूर्वी आजचा घटक आपण घेतलेला आहे किंवा सेतू अभ्यासक्रमाच्या पुस्तिकेमध्ये दिलेला आहे कोन व कोनाच्या जोड्या, आणि या घटकामध्ये उपघटक आहे कोनाच्या जोड्या। काल आपण याच घटकाचा अभ्यास करत असताना कोनाचा अंतर्भाग, कोनाच्या बाजूवरील भाग आणि कोनाचा बाह्य भाग या उपघटकाचा अभ्यास केलेला होता। आज आपण कोनाच्या जोड्याविषयी माहिती घेणार आहोत आणि मग हा घटक अभ्यासल्यानंतर स्वाध्याय 11वा आपल्याला सोडवता येणार आहे। त्यापूर्वी आपण या कोनाच्या जोड्या कोणत्या प्रकारच्या आहेत, किती त्याचे प्रकार आहेत याविषयी माहिती घेऊ। तर आज आपण पहिल्यांदा संलग्न कोन, यालाच लगतचे कोन असेही म्हणतात आणि पेअर ऑफ ऍडजसंट अँगल्स असेही म्हणतात। एक कोनाची जोडी, तिचा आपण आज विचार करणार आहोत। आकृतीमध्ये पाहिलं तर आपल्याला 2-3 जोड्या तयार होताना दिसतील, पण आपण ठराविक जोड्यांचाच विचार करणार आहोत। आकृतीमध्ये कोन LMO हा कोन दिसतोय। या LMO या कोनाचा विचार करत असताना आणखी एक जोडी किंवा याच्याशी जोडी तयार करणारा एक दुसरा कोन पण आपल्याला दिसून येतो, तो आहे OMN। या दोन कोनांचा आपण विचार करणार आहोत, कोन LMO आणि कोन OMN। आता या दोन कोनामध्ये किरण MO, हा पहा इथं दिसतो किरण, हा किरण MO या दोन कोनामध्ये सामायिक भुजा आहे। या दोन्ही कोनाची ही सामायिक बाजू आहे आणि बिंदू M हा या दोन कोनाचा सामायिक शिरोबिंदू आहे। पहा बरं, या दोन्ही कोनाचे अंतर्भाग विभिन्न आहेत। हा A बिंदू हा LMO या कोनाच्या अंतर्भागात आहे। हा C बिंदू LMO या कोनाच्या अंतर्भागात आहे। हा D बिंदू कोन OMN याच्या अंतर्भागात आहे। हा P बिंदू कोन OMN या कोनाच्या अंतर्भागात आहे। म्हणजे एकंदरीत या दोन्ही कोनाचे अंतर्भाग विभिन्न आहेत। या दोन्ही कोनाच्या अंतर्भागात एकही बिंदू सामायिक नाही आहे। प्रश्न असा पडेल की हा O बिंदू या दोन्ही कोनाच्या अंतर्भागात आहे असं नाही, हा या कोनाच्या अंतर्भागात नाही, तर हा या दोन्ही कोनाची जी सामायिक भुजा आहे MO, या भुजेवरती तो बिंदू O आहे। त्यामुळं या दोन कोनामध्ये एकही बिंदू सामायिक नाही। आणि या कोनाची जी सामायिक बाजू आहे OMO, राहिलेली बाजू LMO या कोनाची राहिलेली बाजू LM आणि OMN या कोनाची राहिलेली बाजू उरलेली बाजू MN, या दोन बाजू या सामायिक बाजूच्या विरुद्ध अंकाला आहेत। एक बाजू डाव्या भागात आहे, दुसरी बाजू उजव्या भागात आहे। म्हणजे ही जी सामायिक भुजा आहे, बाजू आहे, या भुजेच्या विरुद्ध अंगाला या उरलेल्या दोन बाजू आहेत। आणि कोनाची ज्यावेळी अशी जोडी तयार होते तर या जोडीला आपण संलग्न कोन किंवा लगतचे कोन याची जोडी आहे असं म्हणतो, किंवा यालाच पेअर ऑफ ऍडजसंट अँगल्स असं म्हणतो। लक्षात आलंय? लगतचे कोन किंवा संलग्न कोन की दोन कोनामध्ये एक बाजू सामायिक असते, त्यांचे अंतर्भाग वेगवेगळे असतात, विभिन्न असतात, आणि सामायिक शिरोबिंदू असतो, आणि उरलेल्या दोन बाजू जी की सामायिक भुजा सोडून उरलेल्या दोन बाजू या सामायिक भुजेच्या विरुद्ध अंगाला असतात। अशा कोनाच्या जोडीला संलग्न कोन किंवा लगतचे कोन असं म्हणतात।
आता आपण खालील आकृत्यातील कोनांच्या जोड्याचे निरीक्षण करा. संलग्न कोनाची जोडी असलेल्या आकृती खालील चौकटीत राईट खूण करायची आहे या पद्धतीची, आणि जर संलग्न कोनाची जोडी नसेल तर अशी रॉंग असणारी खूण करायची. पहा बरं, मग तुम्हाला आता आपण ही जी व्याख्या पाहिली संलग्न कोनाची जोडीची, किंवा आपण जी माहिती घेतली त्या घेतलेल्या माहितीवरून तुम्हाला यातली संगत कोनाची जोडी, संलग्न कोनाची जोडी किंवा लगतच्या कोनाची जोडी कोणती आहे हे ओळखता येणार आहे. बारकाईने विचार करायचा. एक बाजू सामायिक आहे का, त्यांचे अंतर्भाग विभिन्न आहेत का, असेल तर संलग्न कोनाची जोडी आहे. सामायिक बाजू आहे का, अंतर्भाग विभिन्न आहेत का, नसेल तर संलग्न कोनाची जोडी नाही. तर या 4 आकृत्यामध्ये आहे की नाही ते तुम्ही इथं राईट रॉंग या खुणेने दर्शवायचं आहे, आणि जर असेल किंवा नसेल तर त्याची कारणं या चौकटीमध्ये लिहायची आहेत. जर संगत कोनाची जोडी, संलग्न कोनाची जोडी आहे असं कधी म्हणता येईल की एक बाजू सामायिक पाहिजे, त्यांचे अंतर्भाग विभिन्न पाहिजेत, आणि सामायिक भुजेच्या व्यतिरिक्त ज्या भुजा असतात त्या भुजा या सामायिक भुजेच्या विरुद्ध अंगास असणं गरजेचं आहे. त्यावेळी ते दोन कोन संलग्न कोनाची जोडी करतात किंवा लगतच्या कोनाची जोडी करतात असं म्हणता येणार आहे, आणि ही कारणं या चौकटीमध्ये लिहायची आहे. आपण पुढील भाग पाहूया. आता आपण कोटी कोनाविषयी माहिती. आता आणखी 3 जोड्याविषयी माहिती घ्यायची आहे. कोटी कोन, पूरक कोन व रेषीय जोडीतील कोन. तर सुरुवातीला आपण पाहूया कोटी कोन. कोन ABD आणि कोन DBC. आकृतीमध्ये कोन ABD आणि कोन DBC हे 2 कोन दिलेले आहेत. या ABD कोनाचं माप 60 दिलंय आणि DBC कोनाचं माप 30 अंश दिलंय. या 2 कोनांच्या मापाची बेरीज केली तर ती बेरीज किती येते? 90. 60 अधिक 30 बरोबर 90. याचा अर्थ कोन ABD व कोन DBC हे परस्परांचे कोटी कोन आहेत. लक्षात आलं का काय केलं आपण? की या पहिल्या कोनाचं माप घेतलं ते 60 आहे, दुसऱ्या कोनाचं माप घेतलं ते 30 आहे, बेरीज केली 90 आली, आणि म्हणून काय म्हटलं इथं? कोन ABD व कोन DBC हे परस्परांचे कोटी कोन आहेत. आता आणखी एका आकृतीचा आपण विचार करू. कोन LMN हा स्वतंत्र कोन आहे. या कोनाचं माप 50 आहे. कोन PQR हा पण स्वतंत्र कोन आहे. यांच्यामध्ये एक भुजा सामायिक होती, तसं या दोन्ही कोनामध्ये एकही भुजा सामायिक नाही बरं का. तर या कोनाचं माप 50 आहे LMN, आणि PQR या कोनाचं माप 40 आहे. या 2 कोनाच्या मापाची बेरीज केली ती सुद्धा 90 आली, आणि मग इथं लिहिलं आपण की कोन LMN व कोन PQR हे परस्परांचे कोटी कोन आहेत. पहा बरं, या 2 आकृत्यामध्ये एक सारखा गुणधर्म आहे की इथेही 2 कोन आहेत. या 2 कोनाच्या मापाची बेरीज 90 आहे, आपण याला कोटी कोन म्हटलो. या 2 कोनाच्या मापाची बेरीज केली, हे 50 अधिक 40 बरोबर 90, आणि याही 2 कोनाला आपण परस्परांचे कोटी कोन म्हटलो. मग आता तुम्हाला कोटी कोन कशाला म्हणतात हे लक्षात आलेलं असेल की ज्या कोटी कोनाची व्याख्या की ज्या 2 कोनांच्या मापांची बेरीज 90 असते ते कोन परस्परांचे कोटी कोन आहेत असे म्हणतात. कोटी कोनाची व्याख्या काय? की ज्या 2 कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते कोन परस्परांचे कोटी कोन आहेत असं म्हणतात. विसरायचं नाही. आपण कोटी कोनाची व्याख्या पाहिली. यापूर्वी आपण संलग्न कोनाची, लगतच्या कोनाची व्याख्या पाहिली की कोनाची जोडी कशाला म्हणतात, कोटी कोनाची जोडी कशाला म्हणतात. आता आपण पुढचा जो घटक आहे पूरक कोन, या पूरक कोनाविषयी माहिती घेऊ. आकृतीमध्ये कोन ABD आणि कोन DBC बरोबर 180. इथं ABD असं नाव असायला पाहिजे होतं, तर आपण नाव चेंज करू आकृतीमधले. इथं A, B आणि D. नंतर DBC इथं C नाव असायला पाहिजे. आता या 2 कोनामध्ये पहा, कोन ABD अधिक कोन DBC
कोन ए बी डी अधिक कोन ए डी बी सी बरोबर एबीडी माप किती आहे? एबीडी माप आहे 120 अधिक डीबीसी या कोनाचं माप आहे 60 आणि या दोन कोनाच्या मापाची बेरीज केली, ती बेरीज आली 180. पहा एबीडी या कोनाचं माप 120 आहे, डीबीसी या कोनाचं माप 60 आहे. मग हे 120 अधिक 60 बरोबर होतात 180 आणि मग इथं वाक्य आपण लिहिलं आहे की कोन एबीडी व कोन डीबीसी हे परस्परांचे पूरक कोन आहेत. या अगोदर आपण ज्या आकृत्या पाहिल्या त्या कोटी कोनाच्या होत्या. मग तिथं आणि या आकृत्यामध्ये काय फरक आहे? यापूर्वी पाहिलेल्या आकृत्यामध्ये किंवा कोटी कोनाच्या आकृत्या ज्या पाहिल्या त्यामध्ये बेरीज 180 न येता ती 90 येत होती. बेरीज 90 आली दोन कोनाची तर त्या जोडीला आपण कोटी कोनाची जोडी म्हणतो. आणि आता बेरीज 180 आली आहे म्हणून या कोनाच्या जोडीला काय म्हटलं आपण? पूरक कोन. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा. 90 माप आलं कोटी कोन, 180 माप आलं पूरक कोन. मग अशाच पद्धतीने आणखी एका आकृतीचा आपण विचार करू की या कोन UVW पहिला कोन, या कोनाचं माप आहे 115 अंश आणि कोन BCD या कोनाचं माप आहे 65 अंश. मग या दोन कोनांच्या मापांची बेरीज केली. UVW 115 अंश अधिक BCD या कोनाचं माप 65 अंश बेरीज केली. 6 5 आणि 5 10 ला 0 हातचा 1, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8 आणि 1 ला 1 बेरीज आली 180 अंश. म्हणजे याही दोन कोनाच्या मापाची बेरीज 180 आली. म्हणून कोन UVW व कोन BCD हे परस्परांचे पूरक कोन आहेत. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की पूरक कोनाची जोडी कशाला म्हणायचं. म्हणजे पूरक कोनाची व्याख्या आपल्याला या ठिकाणी आता सांगता येईल की ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते ते कोन परस्परांचे पूरक कोन आहेत असं म्हणतात. यापूर्वी आपण काय पाहिलं? कोटी कोन. यामध्ये फरक काय होता? इथं 180च्या ऐवजी होतं 90 आणि इथं पूरकच्या ऐवजी होतं कोटी कोन. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 असते ते कोन परस्परांचे कोटी कोन आहेत असं म्हणतात. आणि आता आपण व्याख्या पाहिली की ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज ही 180 आहे त्याला परस्परांचे पूरक कोन म्हणतात. बेरीज 90 कोटी कोन, बेरीज 180 पूरक कोन. अशा रीतीनं आता हा पूरक कोनाचा भाग तुम्हाला समजला असेल. आपण पुढच्या घटकाकडे जाऊया. पुढचा घटक आहे रेषीय जोडीतील कोन. आता आपण पाहणार आहोत रेषीय जोडीतील कोन. यापूर्वी आपण कोटी कोन, पूरक कोन आणि संलग्न कोन या घटकाविषयी माहिती घेतली आणि आता आपण पाहणार आहोत रेषीय जोडीतील कोन. एक आकृती आपल्या समोर आलेली आहे. या आकृतीमध्ये कोन XYW इथं पहा कोन XYW हा कोन XYW आणि कोन WYZ हा दुसरा कोन. या दोन कोनांच्या मापाची बेरीज इथं परत आकृत्यामध्ये नाव चुकलेले आहेत. XYW अधिक WYZ कोन WYZ बरोबर 180 अंश. या आकृतीमध्ये कारण XYW या कोनाचं माप 110 आणि WYZ या कोनाचं माप 70. या दोन कोनाच्या मापाची बेरीज केली ती बेरीज आली 180. म्हणून हे परस्परांचे पूरक आहेत. मागच्या व्याख्येप्रमाणे कोणते? तर कोन XYW व कोन WYZ हे परस्परांचे पूरक कोन आहेत. आता कोन XYW
कोन XYW व कोन WYZ या दोन कोनामध्ये YW ही भुजा सामायिक आहे। YW ही बाजू सामायिक आहे या कोनांच्या, आणि असामायिक भुजा कोणत्या कोणत्या आहेत तर YX ही सामायिक, YW सामायिक आहे, मग YX आणि YZ या मात्र असामायिक बाजू आहेत। मग या असामायिक बाजूमुळं जेव्हा एक रेषा तयार होते, सरळ रेषा, तेव्हा या कोनाच्या जोडीला रेषीय जोडीतील कोन आहेत असं म्हणतात। काय काय व्हायला पाहिजे पहा, सुरुवाती फर्स्ट कंडिशन काय, यांची बेरीज, या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 येणं गरजेचं आहे। दुसरी कंडिशन काय की या दोन कोनाची ही सामायिक भुजा सोडून राहिलेल्या ज्या दोन बाजू आहेत या दोन बाजूमुळं अशा प्रकारची एक सरळ रेषा तयार होणं गरजेचं आहे, आणि जर असं होत असेल तर अशा कोनाच्या जोडीला रेषीय जोडीतील कोन आहेत असं म्हटलं जातं। तर कोन XYW व कोन WYZ हे दोन कोन रेषीय जोडीतील कोन आहेत। तुम्हाला ज्यावेळी असा स्वाध्याय सोडवायचा आहे, अभ्यास करायचा आहे, त्यावेळी इथं करेक्शन करून घ्यावं लागेल, म्हणजे मग तुम्हाला ते लवकर समजेल। काय झालेलं आहे की इथं ABD च्या ऐवजी XYW आणि DBC च्या ऐवजी WYZ अशा प्रकारची नावं घ्यावी लागतील इथं, किंवा मग याचे जे शिरोबिंदू आहेत किंवा हे जी कोनाची नावं दिलेली आहेत ते चेंज करावी लागतील। आकृतीमध्ये चेंज करा किंवा इथल्या खालच्या भागामध्ये चेंज करा, की ज्या दोन कोनांची एक भुजा सामायिक असते व असामायिक भुजांनी सरळ रेषा तयार होते त्यांना रेषीय जोडीतील कोन म्हणतात। रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 असते, म्हणजेच ते परस्परांचे पूरक असतात। मग 180 बेरीज नसेल तर ते पूरक असणार नाहीत, आणि पूरक असणार नाहीत म्हणजे ते रेषीय जोडीतील असणार नाही। म्हणून त्या दोन कोनांचे मापांची बेरीज 180 असतेच आहे, असायलाच पाहिजे, तरच ते रेषीय जोडीतील कोन होणार आहे। तर आपण या पुढचा भाग पाहूया की यावर आधारित असणारा जो स्वाध्याय आहे, या स्वाध्यायामध्ये एकूण 3 प्रश्न आहेत। ते 3 प्रश्न की 20 अंश मापाच्या कोटी कोनाचे माप किती, आपण कोटी कोनाची व्याख्या पाहिली आहे, म्हणून दिलेल्या कोटी कोनाचे माप, दिलेल्या कोटी कोनाचे माप x मानू, जे तुम्हाला काढायचंय ते त्याला तुम्ही x मानलं, मग हे 20 आणि याचा जो कोटी कोन आहे त्याचं माप आपण x मानलंय, या दोन कोनाच्या मापाची बेरीज किती येणार आहे 90 येणार आहे व्याख्येप्रमाणे। मग 20 अधिक x, हे 20 आपण काय केले घालवायच्यात म्हणून 20 वजा केले, बरोबर 90 मधून डाव्या बाजूमधून आपण 20 वजा केले, म्हणून उजव्या बाजूमधून सुद्धा 20 वजा करावे लागतील। मी हा एकाच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, बाकीचे 2 प्रश्न मात्र तुम्ही सोडवायचे। आणि मग इथं हे 20 आणि वजा 20 हे कॅन्सल होणार आहे, दोन्ही बाजूची समान पद इथं विरुद्ध पद आहेत, हे 20 आणि वजा 20, मग हे 20 मधून 20 वजा झाले, x राहिले, आणि 90 वजा 20 आले 70, म्हणून 20 अंश मापाच्या कोनाच्या कोटी कोनाचे माप किती आहे 70 अंश आहे। अशाच पद्धतीनं पुढचे राहिलेले जे 2 प्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत, की 80 अंश मापाच्या कोनाच्या पूरक कोनाचे माप किती, अगदी तसंच आहे जसं आपण यापूर्वी सोडवलं, अगदी तसंच इथं 80 अधिक x या दोन कोनाच्या मापाची बेरीज 180 येणार आहे। मग 80 मध्ये x मिळविले तर इथून काय घालवायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे। आता जसं इथून उजव्या बाजूमधून 80 वजा केले तर डाव्या बाजूमधून सुद्धा आपल्याला या बॉक्समध्ये या चौकटीत कोणती संख्या येईल
हे तुम्ही पहिलं उदाहरण सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल। आणि मग या दोन संख्यांची वजाबाकी म्हणजे 180 आणि 80 याची जी काही वजाबाकी येईल ती इथं मांडायची आहे। तेच काय असणार आहे तर 80 अंश मापाच्या, इथं पुन्हा प्रिंट मिस्टेक आहे पहा, 80 अंश मापाच्या पूरक कोनाचे माप इथं येणार आहे 100। तर अशा रीतीनं इथली झालेली दुरुस्ती तुम्ही करायची आहे चुकीची। पुढचा भाग आपण तिसरा प्रश्न यामधला सोडवायला घेऊ की हे दोन कोन कोणत्या पद्धतीचे कोन आहेत तर हे रेषीय जोडीतील कोन आहे। मग या कोनाचं माप x आहे, आपल्याला प्रत्यक्ष कोनाची माप माहित नाही, या कोनाचं माप x आहे आणि हा दुसरा जो कोन आहे या कोनाचं माप 3x - 20 आहे। आपण याचा गुणधर्म पाहिला की रेषीय जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज 180 असते आणि मग या दोन कोनाच्या मापाची बेरीज 180 आपल्याला मांडावी लागेल। इथं x अधिक 3x - 20 बरोबर किती येईल, या दोन कोनाच्या मापाची बेरीज 180 असते म्हणजे तुम्हाला इथं किती लिहायचं हे कळणार आहे। आणि मग हे एकचल समीकरण सोडवल्यानंतर या बॉक्समध्ये जी किंमत येईल त्या किमतीला 4 ने भाग द्यावा लागेल आणि आलेला भागाकार म्हणजेच या x ची किंमत तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। तर अशा रीतीनं आज आपण 11वा स्वाध्याय कसा सोडवायचा आहे याविषयी माहिती घेतली। झालेल्या घटकाचा वापर करून तुम्हाला या चौकटी भरायच्या आहेत। अतिशय सोपे स्वाध्याय तुम्हाला सोडवायला दिलेले आहेत, तर हे स्वाध्याय तुम्ही आता पूर्ण करायचे आहेत। कंटिन्युअस मध्ये झालेल्या या पाठीमागच्या भागाचा तुम्ही आणखी पाहिलेला नसेल तर तो भाग पहा, म्हणजे तुम्हाला अगदी ते लवकर समजायला मदत होईल। तर आज आपण 11व्या स्वाध्यायाविषयी माहिती घेतली, कोनाच्या जोड्या या घटकाविषयी माहिती घेतली। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी मदत होईल। भेटूया पुढील घटक घेऊन पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।